नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आम्ही फार वर्षांपूर्वी हिमाचलला गेलो होतो. तर हिमाचलला आम्ही पावसात गेलो होतो, म्हणजे पावसात म्हणजे जून मध्ये गेलो होतो. मी, माझा मुलगा आणि सौभाग्य होते. 16 दिवस आम्ही हिमाचल फिरत होतो. मी अर्थात कधी टूर ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर फिरलो नाही. मी माझी स्वतःची टूर आखतो माझ्या आयटनरीनुसार आणि जातो. आता याच्यावर कमेंट करू नका. तर तिथे जालोडी पासला जात असताना पाऊस पडत होता आणि चहा प्यायला म्हणून आम्ही एका टपरीवर थांबलो. आणि तिथे एका शेगडीवरती चहा उकळत होता आणि बाजूला चुलीवरती तो जो टपरीवाला होता तो ह्या मठऱ्यात तळत होता. ही मठरी म्हणजे आपले शंकरपाळे, खारातले शंकरपाळे. फक्त आपले शंकरपाळे हे डायमंड शेपचे असतात. मठरी ही लांब लचक अशी असते, स्ट्रिपमध्ये, म्हणजे ज्याला कातळे म्हणावेत अशा स्वरूपाची असते. तर तो तळत होता. माझ्या सौभाग्यवतीने ती मठरीची रेसिपी शिकून घेतली, त्याच्याकडून माहीत करून घेतली आणि नंतर आम्ही ती घरी कायम करायला लागलो. इथे स्वीडनला आलोय, मुलग्याला काहीतरी तोंडात टाकायला हवं, सुनेला आणि मुलग्याला. त्यामुळे आज आमची सौभाग्यवती मठरीची रेसिपी करते. आता या मठरीला निमकी असं देखील म्हटलं जातं उत्तर भारतामध्ये. काही ठिकाणी नुसतंच नमकीन म्हटलं जातं आणि काही ठिकाणी मठरी म्हटलं जातं. पंजाब, लखनौ या भागात जर गेला तर शक्करपारे, खारे शक्करपारे म्हणजे खारातले खारे शंकरपाळे असं देखील म्हटलं जातं. तेव्हा मंडळी, आज आपण करणार आहोत मठरी. तेव्हा जाऊया आपल्या शेफकडे, सौनीता यांच्याकडे. चला. माहितीये सध्या आम्ही स्वीडनमध्येच आहोत. आता इथे स्वीडनमध्ये सकाळचे 9:30 झालेत आणि बाहेरचं तुम्ही जर तापमान पाहिलं तर -6 आहे. एवढी थंडी आहे इथे. आत्ताच आमचा चहा आणि नाश्ता झाला करून. तर आता आम्ही इथे आहोत. तर म्हटलं इथे सकाळी चहा बरोबर, संध्याकाळच्या चहा बरोबर तोंडात टाकायला, नाश्त्याला काहीतरी करावं. तर म्हणून आज मी एक प्रकार इथे करतेय नमकीनचा. आम्ही ग्रॉसरी शॉपमध्ये गेलो होतो तिकडे. तर आम्हाला मनासारखं तिथे बघत होते मी काही मिळतंय का, पण तिथे तसं काही दिसलंच नाही. चवीचं वेगवेगळे प्रकार होते, तेही छान असतात, असं काही नाहीये. पण म्हटलं आपण इथे आहोत तर आपण करूया चहा बरोबरचं खाणं. आणि दुकानातल्या किमती पाहिल्या तर खूपच मस्त आहेत. तर ते काय सांगायलाच नको. आज मी त्याच्यासाठी चहा बरोबर खायला मस्त नमकीन असं होईल ते त्याचं नाव आहे मठरी. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही तिखट मिठाची शंकरपाळी करते मी. आणि हा पदार्थ आहे, हा उत्तर प्रदेशामध्ये खूप केला जातो आणि खाल्ला जातो आणि आम्हाला तो खूप आवडतो. मी मुंबईला पण बऱ्याचदा करते. आता मुलाकडे आहे तर म्हटलं मुलाकडे पण करूया. तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय ते म्हणजे हा मी 600 ग्रॅम मैदा घेतलाय. मोजून वगैरे असं काही नाहीये, आता इथे उपलब्ध एवढा होता म्हणून मी हा 600 ग्रॅम मैदा घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हा 2 चमचा ओवा घेतलाय. ही 2 चमचे मिरी घेतलीये, काळी मिरी. त्यानंतर हे 2 मोठे चमचे जिरं घेतलंय. चवीनुसार आपण जसं पोळीचं कणिक भिजवताना मीठ घालतो तसं चवीप्रमाणे मीठ. आणि हे तेल घेतलेलं आहे. ह्या तेलामधलं मी साधारण 3 ते 4 चमचे तेल हे कडकडीत मोहन म्हणजे गरम करून मी ह्या पिठामध्ये घालणार आहे. आणि हे जे 3 साहित्य आहेत, जिरं, ओवा आणि मिरी, हे मी थोडंसं मिक्सरला 1-2च हे फिरवून घेणार, जाडसर असं भरड, आणि ती मग पिठामध्ये या घालणार आहे. तर आता तसं मी हे पीठ मळून घेणार आहे आणि मग नंतरची पुढची कृती आपण बघूया. तर मंडळी, तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे मिरी, जिरं आणि ओवा हे असा मी खरंगटून घेतलेला आहे. हे मिरी पण बारीक झाली पाहिजे व्यवस्थित. आणि आता हे मी सगळ्या पिठामध्ये घालते.
कारण ह्याला कसं आपण लाल तिखट वापरत नाहीये मी, तर ह्याचा जो काही तिखटपणा मिरीचा येईल तो, आणि तो छान लागतो. तर हे आता मी पिठामध्ये घातलंय. मंडळी, हे मी तेल अगदी कडकडीत केलंय, चेक करायला म्हणून थोडंसं पीठ बघा. हे आता मोहन छान झालंय तयार. मी आता हे ओतते. हे गरम असतं, जरा सांभाळून मिक्स करायचं आणि मग थोडीशी घट्ट, आपण पोळीसाठी भिजवतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट कणिक भिजवायची, तशी मी भिजवून घेईन. आता पिठामध्ये कडकडीत मोहन घालून हा मैदा मी इतपत असा आता भिजवून घेतलेला आहे. आणि हे बघा, पोळीपेक्षा जर असं घट्टसर भिजवलेलं आहे मी. आणि आता हे पीठ मी छान मळून अर्धा तास ठेवून देणार आहे रेस्ट करायला. मी जी कणिक भिजवून ठेवली होती म्हणजे मैदा, त्या मैद्याचे मी असे पोळीपेक्षा थोडासा जास्त मोठा असा मी गोळा घेतलाय. असे मी सगळ्या याचे गोळे करून घेतलेत. तर आता मी पोळ्या लाटून घेते. थोडासा मैदाच घेतलाय हाताला सरकायला हवी म्हणून. तर आता आपण पोळी लाटूया. आणि याची पोळी शक्यतो जेवढी तुम्हाला पातळ करता येईल, शंकरपाळ्यांसारखं जाड ठेवायचं नाहीये. गोड शंकरपाळ्यांसारखं जितकं पातळ लाटता येईल तितकं लाटायचं, म्हणजे ती कुरकुरीत लागते खायला. आणि खूप मोठा नाही हा ठेवायचा आकार. मध्ये अर्धी कराणी. हो, तसंच करणार. आणि असे हे लांबडे लांबडे तुकडे मी पातळ हे सगळे तेलामध्ये तळून काढणार आहे. असे पातळ केले ना की तळायला पण म्हणजे तळले जातात पूर्ण आणि खुसखुशीत पण होतात. त्यामुळे हे मी असे सगळे आता लाटून कापून घेते. ही जी कणिक भिजवली आहे, तर आपण नमकीनच्या दुकानात गेलो ना मंडळी की आपल्याला बघा हे असं सामोशासारख्या पण मटली दाखवते तुम्हाला. छोटी लाटली आहे, जरासं तेल लावलं, त्याची अशी चौकोनी घडी केली अशी, आणि ही मिरी आपली त्याला लावली छोटीशी. आणि ह्या अशा सुद्धा छोट्या छोट्या मठरी सुद्धा तळून विकायला असतात. आणि एक सांगायचं होतं की आज मी ही मठरी करताना मिरीचा स्वाद दिलाय, जिरं मिरी आणि ओव्याचा. तर काही ठिकाणी लाल तिखटाच्या पण असतात, तर त्या पण असतात मठरी. नंतर तुम्हाला आवडत असेल तर लसूण मिक्सरवरती बारीक करून या पिठामध्ये मिक्स केलात तर लसूण मठरी सुद्धा मस्त लागते. अशी पण तुम्ही करू शकता. आता आपलं तळणीचं तेल छानपैकी तापलेलं आहे. मी चेक केलं होतं. हे बघा, हे बघा, व्यवस्थित तेल तापलंय. आता ही जी मी आता कापून ठेवलेली मठरी आहे ती या तेलाच्या प्रमाणानुसार आता जेवढी त्याच्यात बसतील तळायला तेवढी मी आता ह्याच्यात सोडते. पण जागा ठेवायची, तळायला पूर्ण जागा मिळाली पाहिजे. बस. आणि जरा वरती आले की जरा सुट्ट्या करून घ्यायच्या झाऱ्यानी, म्हणजे कसं त्याला मोकळा. पण तेल कडकडीतच हवं तापलेलं तळताना. आता ह्याला गुलाबी रंग येईस तोपर्यंत आपण तळून घ्यायचं छान. तर अशा पद्धतीनं बघा ही मी तळून काढलेली आहे गुलाबी रंगाची. तर अशा पद्धतीनं आपली ही मठरी आता चहा बरोबर नुसती खायला मस्त तयार झालेली आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते कशी छान अगदी खुसखुशीत होते. हे बघा मस्त एकदम. बघा किती सुंदर आणि इतकी सुंदर लागते खायला. तुम्ही पण मंडळी करून बघा अशी. तर अशा रीतीनं
ही आपली मटरी तयार चहा बरोबर खाण्याकरता, नुसती खाण्याकरता मस्त मजा येते खायला. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतेय. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.